बाद झालं आता ईस्ट इंडिया कंपनीचं काम करणं, कायम दुय्यम स्थानावर काम करणं, कुठंतरी नगरसेवक, कुठंतरी संचालक, कुठंतरी सरपंच, कुठंतरी पंचायती मेंबर. पण ज्यावेळी कायद्याच्या सभागृहात जायची वेळ येते त्यावेळी पवार ईस्ट इंडिया कंपनीचे मेंबर चालतात त्यांना. मग अजितदादा असोत, सुनेत्राताई असोत, रोहित पवार असोत, शरद पवार असोत, सुप्रिया सुळे असोत, का दुसरी माणसं कोण चालत नाहीत? आम्ही जन्म घेतलाय फक्त मतं द्यायला आणि तुम्ही प्रतिनिधित्व करायला. त्यामुळं ही लढाई हक्क अधिकारांची लढाई आहे. त्यामुळं काळूरामजी चौधरींसारखा एक सच्चा सैनिक या निवडणुकीला उभा आहे. त्यांना पाठिंबा द्यायला, त्यांचा अर्ज भरायला मी बारामतीमध्ये आलोय. हा संदेश महाराष्ट्रामधल्या बहुजन 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 आरक्षण 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 आमचं प्रतिनिधित्व म्हणणाऱ्या, आमचा माणूसच नाही, आमचा निवडूनच येत नाही, आपलं काहीच नाही, आपला कारखानाच नाही, आपलं वसतिगृहच नाही, मागून मिळत नसतं, मागे त्यानं भीक मिळतं. लढाई करायची ज्यावेळी भाषा करतो त्यावेळी हक्काने अधिकार भेटतात. त्यामुळं राजकारण करायला शिका. सामाजिक भूमिका, समाजकारणावरती किती दिवस तेच उगाळत बसणार? बाबासाहेबांनी तुम्हाला शासनकर्ते जमात व्हायला सांगितलं होतं, तुम्ही मागतकरी झालात, तुम्ही दुय्यम स्थानावर गेलात, तुम्ही कुठल्या तरी दादाला, बाबाला, साहेबाला, ताईला मोठे करत बसलात. त्यांना काय पडलंय तुमचं? त्यामुळे काळूरामजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आव्हान